नमस्कार मंडळी. आज होती संकष्टी चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझी संकष्टी चतुर्थी होती. सकाळची पूजा सुरू होती. बाप्पाला अगोदर गंगाजलसह दूध याने सगळ्यांनी धुवून घेतलं आणि छान पूजा सुरू होती. आणि बाप्पाचा आवडीचा म्हणजे दुर्वा आणि जास्वंदाची फुलं, जी की मला आज भरपूर प्रमाणात मिळाली होती. आणि ते बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदाची फुलं अर्पण केली आणि आरती वगैरे करून घेतली. आणि फुलं वगैरे असली ना घरामध्ये पूजेला तर खूप छान वाटतात. आता एक आहे, माझं देवघर जर खाली असतं तर रांगोळी टाकायला मिळालं असतं, पण चला. त्यानंतर मग दिवसांनी थोडेसे लाडू बनवायला घेतले. आता दिवाळी तर संपली होती, पण म्हटलं चला कधी-कधी लागतं अधूनमधून खायला, म्हणून म्हटलं थोडंसं बेसन पिठाचे लाडू बनवून घ्यावा. छान बेसन असं जास्त नाही बनवलं, 1 वाटी 2 वाटी असेल, छान भाजून घेतलं. आणि पूर्ण भाजल्यानंतर त्याला थंड करायला घेतलं. आता त्याचा कलर काही असा झाला होता. आणि त्यामध्ये मिक्स केली पिठी साखर, थोडीशी विलायची पावडर. पाकाचे वगैरे नाही बनवले. पाकाचे जर लाडू बनवून थोडीशी वळायला कठीण जातं, पटकन ते गरमागरमच बनवून घ्यावं लागतं. पण पिठी साखरचे असं नाही आहे, थंड झाल्यानंतर आपोआप ते वळतात आणि इझी आहे. त्यानंतर माझे एवढे काही लाडू तयार झाले होते आणि छान झाले होते, पटकन वळतात, खायला एक नंबर लागतात. आणि संध्याकाळी संकष्टी चतुर्थी होती म्हणून मग बाप्पासाठी मोदक बनवले, नैवेद्य वगैरे काढला आणि पूजेचं काढलं, आरती वगैरे करून घेतली, चंद्राला वगैरे ओवाळलं. चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.